येवा कोकण आपलो असा. इतका जोश, इतकी ताकद कशी काय कोकणामध्ये आली आहे? कोकणातल्या रील्स व्हायरल होतात. आमच्याकडे तिथे राधा खेळे चालतात आणि गोमूचा नाच, वाळकेश्वरी हवा डोंगरी मंगला बांधीला वरचेवरी. शिमग्याला सुट्टी दिली नाही म्हणून बॉसला शिव्या हसडणारे पण कोकणातलीच माणसं असतात. जो गैरसमज आहे ना की कोकणचा माणूस आळशी असतो, त्याला काम करायला नको, तो बसून खायला एक मागतो, तो गजाली छाटत राहतो. त्याची नवीन पिढी देखील कोकणाकडेच वळती. कोकण आणि भूत म्हणजे काय प्रकरण आहे? खरंच असतं की आपल्या नुसत्या गजाली आहेत या जगात भूत नाही, भूतांच्या गोष्टी खऱ्या आहेत. काही अनुभव आहेत लोकांना आलेले. केव्हा एकदा आमचो झील मनी ऑर्डर पाठवता, ही परिस्थिती आता राहिलेली नाही. अजूनही कोकणातला माणूस कुठेही गेला तरी देखील त्याला आंबोळी आणि चटणी खाण्याची इच्छा होते. कोकणी माणूस हा शक्यतो कधी निसर्गापासून वेगळा होऊ इच्छित नाही. गणपतीला आम्हाला गावाला जाऊ देत नाहीये म्हणून नोकरी सोडणारे कोकणातलेच असतात. आम्ही स्वतः मुंबईपासून गावापर्यंत उभं राहून गेलेलो आहोत गणपतीसाठी.